जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे कैरीचे दोन प्रकारचे पन्हे। एक वाडायुक्त, दुसरे पुदिनायुक्त। मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या आहेत, उन्हामुळे बाहेर खेळायला निघता येत नाही। तेच मुलांना कंटाळा येतो, म्हणून आज मुलांच्या आवडीचे दोन वेगवेगळ्या चवीचे थंडगार पन्हे। कैरी स्वच्छ धुवून घेतली, पाणी टाकून उकडायला ठेवते। 20 ते 25 मिनिटांमध्ये कैरी उकडून नरम होते। कैरी छान उकडलेली आहे, पाहिजे तशी नरम झालेली आहे। गॅस बंद करून कैरी थंड होऊ देते। कैरी थंड झालेली आहे, त्याचे साल काढून घेते। कैरीचा गर काढून घेते। गर काढताना मी थोडंसं पाणी टाकते। मगजदार कैरी असल्यामुळे भरपूर गर निघाला। या गरामध्ये मी 1 लोटा पाणी टाकून घेतला। जास्त पाणी टाकायचे नाही, कारण गूळ किंवा साखर टाकल्यावर पन्ह जास्त पातळ होते। 1 वाटी किसलेला गूळ घेऊन त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकते। 2 प्रकारचे पन्हे करायचे असल्यामुळे हा कैरीचा गर अर्धा काढून घेते। हा अर्धा गर गॅसवर ठेवते। गॅस फुल ठेवलेला आहे। यामध्ये गुळाचे पाणी चाळणीने गाळून टाकते। गुळाचे पाणी गाळून टाकल्यामुळे असलेला कचरा निघून जातो। एकदा कालवून घेते। वाडा टाकून पन्हे बनविणार आहे। हे वाड्याचे मूळ आहे। हे स्वच्छ धुवून घेतले। वाड्याच्या मुळाची गाठ बांधून कैरीच्या पन्ह्यामध्ये उकडायला टाकते। विदर्भामध्ये उन्हाळा म्हटलं की वाडा सर्वांना आठवतो। उन्हाळ्यात वाड्याची मुळं स्वच्छ धुवून पाण्याच्या मटक्यात टाकली तर थंडगार पाण्यासोबत वाडायुक्त सुगंधित पाणी मिळते। पन्ह उकडलेलं आहे। गॅस बंद करून थंड करायला ठेवते। हे दुसऱ्या प्रकारचं पन्ह उकडायला ठेवते। यामध्ये 1 मोठी वाटी साखर टाकून घेते। साखर कालवून घेते। हे साखर टाकलेलं पन्ह पुदिनायुक्त करणार आहे। साखर टाकलेल्या कैरीचं पन्ह छान उकडायला सुरुवात झालेली आहे। उकळी आल्यावर गॅस थोडा कमी करून घेते। गॅस बंद करून पन्ह थंड करायला ठेवते। पुदिन्याचं पन्ह करत असल्यामुळे पुदिन्याचे पानं स्वच्छ धुवून घेतले। मिक्सरला पुदिना पाने व थोडे पाणी टाकून फिरवून घेते। मिक्सरमध्ये पुदिना फिरवून घेतल्यावर हे पाणी चाळणीने गाळून घेते। पाणी काढल्यावर हा चाळणीमध्ये राहिलेला पुदिना याची पुदिन्याची चटणी म्हणून उपयोग होतो। हे पुदिन्याचे पाणी तयार झालेले आहे। साखर टाकलेले पन्हे व गूळ व वाडा टाकलेले पन्हे बाहेर व्यवस्थित थंड झाल्यावर 4 तासासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवून घेतले होते। काळं मीठ व भाजलेले जिरेची पावडर। हे साखर टाकलेले थंडगार पन्हे काचेच्या ग्लासमध्ये टाकून घेते। त्यामध्ये 3 चमचे पुदिन्याचा रस टाकते। थोडं जिरं पावडर टाकते। त्यामध्ये अगदी थोडंसं काळं मीठ टाकते। हे छान मिक्स करून घेते। हे आपले छान थंडगार पुदिना पन्ह तयार आहे। हे थंडगार वाड्याचं पन्ह आहे। यामधील हा वाडा काढून घेते। खूप छान या वाड्याचा सुगंध येत आहे। हे वाड्याचे पन्हे एका काचेच्या ग्लासमध्ये टाकते। यामध्ये अगदी थोडं काळं मीठ, थोडं जिरे पावडर टाकते। व्यवस्थित मिक्स करून घेते। 2 प्रकारचे पन्हे तयार आहे। वाडायुक्त व पुदिनायुक्त थंडगार पन्ह। वाडा उन्हाची दाहकता कमी करते व पुदिना पोटातील उष्णता कमी करते। उन्हाळा म्हटलं की जेवण कमी आणि थंडगार काहीतरी हवं असतं। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं कुणी मावशीकडे आलेलं आहे, कुणी मामाकडे आलेलं आहे, म्हणून आज मुलांच्या आवडीचे थंडगार वाडायुक्त पुदिनायुक्त पन्हे तयार आहे। वेगवेगळ्या चवीचे आणि सुगंधित पन्हे पिऊन मुलं खुश होतात। असे थंडगार पन्हे मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडते। आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।